हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि हे पक्षी बघा कशी आहे अंगणात येत आहे. इथं काहीतरी टाकलं वाटतं दादांनी, तांदूळ वगैरे. आणि आज जरा लेटच उठले होते. लेट म्हणजे रोज 6:15 उठते, तर आज 6:30ला उठली. कारण काल थकल्यासारखं झालं होतं, लय पाठ दुखत होती, त्याच्यामुळे थोडीशी लेट उठले. चला आता चहा वगैरे घेते. दादा त्यांचं तर झालं आहे, माझंच बाकी. आता मस्त चहा घेते आणि स्वयंपाकाची तयारी करते. रोजचं जे डेली रुटीन आहे आपलं तेच. ओ ओ आज ब्लॉग तुम्ही स्टार्ट करा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. कशा आहात तुम्ही? मजेत आहात का? मजेत असाल तर आणखी मजेत राहा आणि असेच ब्लॉग बघत राहा. एवढं भारी सुरुवात केली, त्यांना झोप नाही यायची का? जरा एनर्जी वाटली पाहिजे माणसात. चला एनर्जी, तुमचं स्वागत आहे. बाहेर या, चला इकडे या, नाही प्लीज प्लीज प्लीज. करत नाही तेवढी माझ्या करा. घ्या मोबाईल, जेवढा ब्लॉग काढायचा तेवढा काढूनच टाका, काहीच म्हणणार नाही मी. काढा ना, मी कुठं नाही म्हणत होते. बळच रुसू राहिले. करा माझ्या वा. कसं आहे, रोजच माझाच चेहरा दिसू राहिला. ब्लॉग स्टार्ट करायला म्हटलं आज जरा नवीन चेहरा दिसू दे. ॲक्च्युली चेहरा तर काही नवीन नाही आहे, बट कसं आहे थोडंसं स्टार्टिंगलाच वेगळा चेहरा दिसला की बघू शकता ना तुम्ही, त्यामुळं. आणि मला सारखी एक कमेंट होती मागं 2-3 दिवस की तुझ्यापेक्षा तुझा नवरा छान आहे. अगं बाई, छानच आहे माझा नवरा. तरी मी कमेंट केली बरं का, हां माझ्यापेक्षा माझा नवरा छानच आहे. तरी परत तिनं कमेंट केली मला की नाही, तुझ्यापेक्षा तुझा नवरा छानच आहे. अगं हा ना बाई, छानच आहे, मी कुठं नाही म्हणते. माझाच नवरा आहे, नवऱ्याला छान वाटलं तर मला तर चांगलंच वाटणार आहे ना. त्याच्यामुळे नवऱ्याला म्हटलं की तुम्हीच ब्लॉग स्टार्ट करा. उद्या 2-4 जणी म्हणल्या पाहिजे. हां, त्यांना पण हाच रिप्लाय असेल, छानच आहे माझा नवरा, नजर नको लागली. चिवताई चिमणे काय रे चिमण्या, हे बघा कशा दाणे खाते, अशा टिपून टिपून. अगं बाई, पण ठेवायचा कुठे? होती तेव्हा लय गाणं आहे, कसं होईल? पाठवून गेलं ते गाणं डायरेक्ट. आपला चिमणा येईल ना तेव्हा. आपला चिमणा आला का मग गाणे. चला आज जरा वरच्या रूम क्लीन केल्या. जरा खूपच खराब झाल्या होत्या, 2-3 दिवसापासून काही लक्ष दिलं नाही. म्हटलं आज क्लीन केल्या आणि आता जेवण करायचं आहे. खूप भूक लागली तर मस्त जेवण करते आता. मी वरती रूम झाडीत होते, तोपर्यंत त्यांनी जेवायचं सगळं नेऊन ठेवलं आणि मग मला फोन केला. मला असं माझं काम कोणी केलं का, कोणी म्हणजे यांनी, दादांनी असं कोणी केलं का मला एक कसं तरी वाटतं. म्हणजे या माझ्यामुळं काम करावं लागतं यांना असं वाटतं. त्याच्यामुळे असं वाटतं माझं काम कोणी केले नाही पाहिजे. बसले होते तर यांना आठवलं की अरे संत्री पण खायची, सकाळी 2 खाऊन झाले पण आत्ता पण खायची त्यांना. तर झालं त्यांच्याकडे देते सोलायला आणि मी पण खाते. मला ना आयतं वायतं खायला लय मजा वाटते, असं फ्रूट्स बरं का. बाकीचं स्वयंपाकातलं नाही, पण फ्रूट्स मला कोणी पण आयते दिले तर मला खूप मजा वाटते ते खायला. तिघांच्या वाट्याच्या 3 संत्र्या घेऊन मी घालेत संत्री खायला. चलो मला. अरे यार, किती काळी दिसू राहिली तुम्ही, म्हणजे आता गोरे दिसू राहिले. नागपूरच्या संत्र्या, नागपूरच्या लोकांकडून आणलेल्या नागपूरच्या संत्र्या घ्यावा लागतो रश्मीमान. दीदी संत्री खायला या. काय अहो याने डोळे साफ होते म्हणून मी तुमच्या डोळ्यात मारलं. दाखवा इकडं, परत मारी ते. दाखवू का मारून? माय इकडे द्या, हे बा. तरी एकच थेंब गेला. इकडे बा, इकडे बा. थांब मारतो, थांब. टाके बिके उसवतील बरं. हा मस्त वाट राहील. अजून आग होऊ राहिली श्रुते. माझ्या डोळ्यात जास्त गेलं. तू काय माहिती ना तुला. इकडे वेगळंच काय चालू. बाई तुमचं पण दोघांचं चालू आहे, मग आम्ही काही करतो. बाई ना मी सोलू राहिलो आणि डोळ्यात उडवलं माझे ते.
आणि या बाई एवढं काहीच झालं नाही, एक पेक्षा लई कमी थेंब पडला आणि इतके मोठे नाही ओरडते की बस. मला म्हणे तुझ्या डोळ्यात उडून पाय, मग मी दाखवलं उडून, मला काहीच नाही झालं. तुला माहिती मी नाजूक आहे. बा डोळे आहे ना स्वच्छ होते ते, मी घरा अजून माझी आमचे आज इतकं का काम करताय काय माहिती. सकाळी पण जेवायला घेतलं, आता पण मी वरती होते. आता किती 2:45 वाजले आणि काय माहिती त्यांना चहा पिऊशी वाटला की काय, दादांना चहा करायचा होता तर त्यांनी मला फोन पण नाही केला, त्यांनी चहा केला. पण मला ना भांड्यांचा आवाज आला, मी काही झोपलेलो, मी व्लॉगच एडिट करीत होते. तू सांगू काय गेली झोपायला चालले, मग माझं तुला माहिती मी झोपायला चालले असं नाही म्हणले मी तुम्हाला, म्हणले तुम्ही खाली येतं मग मी वर बसू का, मग तुम्ही म्हणी जाय झोप, तुम्ही मला असं केलं मग मला तुम्ही म्हणी तुम्ही असं केलं, मी नाही केलं. तुला माहितीच आहे ना मी झोपलेल्या माणसाला उठवतो. पण मी झोपलेले नव्हते, मी व्लॉग एडिट करीत होते आणि यांना चहा प्यायचा होतं वाटतं, तर ते चहा करताय त्यांनी मला बोलवलं पण नाही, पण मला भांड्यांचा आवाज आला म्हणून मी खाली आले. दादाला प्यायचा होता चहा, मग दादाला जायचंय ना रानामध्ये. आता तुझी झोप मोडण्यापेक्षा मग उलट करून सकाळी मी दादाला जायचं होतं म्हणून दादा म्हणे दे मला जेवायला. मग मी म्हटलं तुम्हाला जेवायला घ्यायचं, सगळ्याला जेवायचं, मग मी सगळ्यांसाठी घेतलं आज. तेव्हा पण तुम्ही मला बोलू शकत होते ना. इट्स नॉट गुड ना की तू आता करतेच आहे काम, मला काही काम नव्हतं आज, मला आता ऑफिस असतं तर मी नसतं केलं. ओ माय गॉड, आज कुठे दिवस उगालाय मलाच कळत नाही. मला का नाही केलं मग चहा? नाही का सोन्यासोबत राहते, सोनं माहिती ना, सोन्यासोबत कोणता सोन्या? नाही का तांब्याची किंमत कोणता सोन्या? मी आणि दादा राहिलो चहा घ्यायचे, दादांचा तर झालेला आहे, आम्ही दोघं राहिलोय, तर मस्त आम्ही चहा आणि खारी एन्जॉय करणार. चहा घेणार, चहा घेतला, आम्हाला विचारलं सुद्धा नाही, आम्हाला विचारलं सुद्धा. काहीतरी सेटिंग बिघडली बरं का माझी कॅमेऱ्याची. तुझी बिघडली तुझी. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. म्हणजे आता विराट कोहली आउट झालाय ना. मी वाटाण्याच्या शेंगा नेसत होते, किचन मध्ये बसलेली होती. 2 मिनिटे केसर या बंद करा. अजून काय म्हणजे काय केलं होतं मी, सांगा बरं. तर मी त्यांना म्हटलं आता विराट कोहली आउट झालंच आहे, तुम्हाला विराट कोहलीसाठीच मॅच बघायची, तर आता इथं बसा म्हटलं माझ्याजवळ, गप्पा मारा तेवढंच. तर नाही म्हणे तू हॉलमध्ये ये, मला हॉलमध्ये आणलं. कसं आणलं? मी शेंगा उचलून आणल्या. हो बाई, शेंगा म्हणजे जसं पोतच उचलून आणलं. अवघड राहतं ते. मी ना चाहिए क्या औरत को, तसं आहे. तिथं बसून खुडल्या, इथं बसून खुडल्या ना काय बारीक होऊ राहिले का बटाणी मधले ते शेंगत. पण मी म्हणते तुम्ही बी तिथंच बसले असते काय झालं असतं दिवसभर. सुवर्ण मध्ये शोधावं माणसं. कायच सुवर्ण मध्ये हे नाही पटत. प्रत्येक गोष्टीत आडून पडलं म्हणजे मग लई छान आहे आपण, असं नाही राहत. आडून पडायचा विषय नाही, पण मला नाही नव्हतं यायचं इथं, मला तिथंच बसायचं. मग जाऊन बाईस माय शेंगा नेऊन ठेवा. चल नेऊन ठेवतो. नाही आता मी ते ओतून देईन मग गोळा करून मग नेऊन ठेवायचं. जाऊ दे आता, मी बोलत नाही कॅमेरावर. नाही बोला ना, बोला. पुढचं काही म्हणते मला की जाऊ दे, नवऱ्यासाठी मी काही बी करू शकते. बाबो, नवरा जरी माझ्यासोबत किचन मध्ये नाही बसू शकत तर मी हॉल मध्ये बसू शकते. नवरा बाबो काय बाबू? नाही खरं नाहीये. हा खरंय, लय खरंय. आहेच. चला चहा वगैरे झालाय आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची. तर आज मला गिलक्याची भाजी बनवायची कोरडी आणि मसाले भात बनवायचे. तर गिलकं तर टाकलं इथं शिजायला, वाटाणे पण सोलून घेतले, मस्त वाटाणे टाकते आणि भात बनवते. आणि मला थोडीशी भूक पण लागली आहे, तर स्वयंपाक बनवता ही आलू भुजियाची जी आलूची जी सेव आहे तर ती खाते.
आवडती मलाही भारी लागते. गिलक्याची भाजी तर झाली बनवून. आता भात बनवते. आज मी सगळे व्हेजिटेबल घेतले आहे, फक्त फ्लॉवर सोडून. फ्लॉवर पण आहे पण मला नाही टाकायचं आहे. हे बघा ही कानोली कशी पालती पडती. दादू चला 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 चला. तिचा पायाला आत लावून. सो गाईज यांची तर मॅच बघायचं चालू आहे. आता हे केवर मॅच बघता माहित नाही. सोडली होती म्हणलं जिंकतील हे बदगे 40 रनवर आणून ठेवली. एवढे रन करून बी जिंका नाही. म्हणजे माझ्याजवळ वाटाणे सोलायचे न बसल्याचं कळलं ना, हे परिणाम राहते. त्यांचं हारल्याचं काही वाईट मी सांगत होते देवकाठी ना मारित नाही. आपण पाहिलेच वाया गेलं ना ते. वाईट नाही वाटत आहे, पण मग विराट कोहली मॅच मध्ये असल्यावर हारलेलं मला असं हा मग तेच जास्त मनाला टोचलं. जाऊ दे भाऊ, मला काही हे नाही त्याच्यात. नाही तर लोक म्हणतोय मग मॅच हरले, असं काही नाही आहे. जस्ट जोकिंग. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.